श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1131. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या सर्व भावंडांचं एक विलक्षण नातं अभ्यासत होतो. प्रभू रामचंद्रांच्या नित्य अवतीभोवती असलेले त्यांचे हे बांधव. खरं तर ही अवस्था प्रभू रामचंद्रांच्या लहानपणापासूनच या भावंडांनी अनुभवलेली आहे. मध्यभागी केंद्र भूमिकेमध्ये प्रभू रामचंद्र आणि त्याच्या अवतीभोवती भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न नित्य त्यांच्या सहवासात राहणं, त्यांच्याशी संवाद करणं, जणू काही त्यांची परछाया असावं अशा पद्धतीने त्यांचा सहवास ठेवणं. या सर्व भावंडांना भगवंताचा हा सहवास अत्यंत आनंद देतो. मनात एकच इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांनी आपल्याला काहीतरी सेवा सांगावी. रामचंद्र देखील आपल्या भावंडांवरती अत्यंत प्रेम करतायत. त्यांना ही सगळी नीती आपल्या आचरणामधून शिकवतायत. नगरामधले सगळे लोक या भावंडांचं प्रेम पाहून अत्यंत हर्षित होत आहेत. देवदुर्लभ असलेले भोग देखील या अयोध्यावासियांना त्यांच्या या समाधानामुळे प्राप्त होत आहेत. सर्वजण ब्रह्मदेवाला हीच प्रार्थना करतायत की हा काळ कधीच सरू नये. प्रभू रामचंद्रांच्या चरणी आमचं प्रेम असंच वृद्धिंगत होत राहो. तत्पश्चात गोस्वामीजी आपल्याला या चरित्राच्या काही प्रसंगांना अगदी थोडक्यात स्पर्श करत सांगताना म्हणतात की प्रभू रामचंद्रांना 2 पुत्र लव आणि कुश यांची प्राप्ती माता जानकीच्या द्वारे होते. हे दोघेही कसे आहेत? हरी प्रतिबिंब मनहु अति सुंदर. भगवंताचं जणू काही प्रतिबिंब असावं असे हे लवकुशाचं रूप. सर्व इतर भावंडांना देखील लवकुशासारखेच 2 पुत्ररत्न प्राप्त होतात आणि या अयोध्येचं हे सुजलाम सुफलाम असलेलं राज्य याचं वर्णन गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमध्ये सांगू लागतात. प्रातकाल सरऊ करी मजन बैठही सभा संग द्विज सज्जन वेद पुराण वशिष्ठ बखानहि सुनहि राम यद्यपि सब जानहि अनुजन संजुत भोजन करहि देखी सकल जननी सुख भरहि भरत शत्रुघ्न 2 भाई सहित पवन सुत उपबन जाई बूझहि बैठी राम गुण गाहा कह हनुमान सुमति अवगाहा सुनत बिमल गुण अति सुख पावही बहुरी बहुरी करी विनय कहावही सबके गृह गृह होहि पुराना रामचरित पावन विधि नाना नर अरु नारी राम गुण गानहि करहि दिवस निसी जात न जानहि अवधपुरी बासीन कर सुख संपदा समाज सहस शेष नहीं कहि सकहि जह नृप राम बिराज सियावर रामचंद्र प्रिय हो.
सज्जन हो, गोस्वामीजी आम्हाला प्रभू रामचंद्रांचं हे अजन्मा स्वरूप सांगत असताना हा ज्ञानवाणी इंद्रियातीत असलेला प्रभू रामचंद्र इथं मनुष्य लीला देखील किती एका आदर्श रूप अशा अवस्थेमध्ये आपल्यासमोर सादर करत आहे. याचं चरित्र सांगताना म्हणतात की ज्ञानगिरा गोतीत अज माया मन गुण पार सोई सच्चिदानंद घन कर नर चरित उदार. प्रभू रामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र. सज्जनो, श्री महाराज म्हणायचे की समस्त रामचरित्र हे अत्यंत सुंदर आहे, मधुर आहे. प्रभू रामचंद्रांचे सर्व गुण सर्व काळामध्ये आत्मसात करण्यासारखे आहेत. प्रभू रामचंद्रांचं पितृप्रेम, त्यांचं बंधुप्रेम, त्यांच्या असलेल्या या पुरुषार्थाच्या सर्व अवस्था या एका सामान्य जीवाने आपल्या आचरणासाठी आदर्श म्हणून ठेवाव्यात. असं हे विलक्षण भगवंताचं चरित्र. त्यातले 3 टप्पे आपण बघितले. प्रभू रामचंद्र आणि माता जानकीचा प्रपंच आपण बघितला. प्रभू रामचंद्र आणि त्यांच्या सर्व भावंडांचं असलेलं परस्पर प्रेम आपण बघितलं. आणि आज आपल्याला गोस्वामीजी प्रभू रामचंद्रांचा राज्यकारभार कसा आहे याचं वर्णन या चौपाईच्या सुरुवातीला सांगताना म्हणतायत की प्रातकाल सरऊ करी मज्जन बैठ ही सभा संग द्विज सज्जन. प्रभू रामचंद्र राजे आहेत आणि राज्यकारभार चालवणं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर हे प्रभू रामचंद्रांच्या चरित्रातूनच आपण शिकायला हवं. प्रातःकाली शरयूमध्ये स्नान करून प्रभू रामचंद्र ब्राह्मण आणि सज्जनांच्या समवेत सिंहासनावरती विराजमान होत आहेत. आणि तत्पश्चात अयोध्येच्या या राज्यकारभाराची दिशा त्यांच्या सर्वांच्या चिंतनामधून सुरू होतीये. बघा सज्जनो, आपल्याकडं आज आपण सर्व धर्म समभाव या संहितेवरती चालतो. आणि खरं धर्माचं स्वरूप देखील तेच आहे. कारण धर्म म्हणजे जात नाही, धर्म म्हणजे जीवन जगण्याची आदर्श पद्धत. आणि त्यासाठी राजगादीने नेहमी या सर्व धर्म समभावाला समजून घेण्यासाठी धर्माच्या अधिष्ठानावरतीच काम करणं गरजेचं आहे. धर्म अधिष्ठानाशिवाय सर्व धर्म समभाव हा येऊ शकत नाही. अन्यथा हे केवळ शब्दाचे बुडबुडे राहतात आणि मनुष्य हा नेहमीच राजकारणासाठी कुठल्या तरी विशिष्ट जाती जमातींचं लांगुल चालन करत राहतो. सर्व धर्म समभावाची संकल्पना ही कुठल्या तरी आदर्श धर्म व्यवस्थेला शरण गेल्याशिवाय होऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र आम्हाला त्यांच्या चरित्रातून हेच दाखवत आहेत. बघा, राजा दशरथाने देखील राज्यकारभार केला, परंतु वसिष्ठांच्या कडे त्याला नित्य जावं लागतंय. हे आपल्याला चरित्रामधून दिसतच की जेव्हा जेव्हा प्रश्न येतोय राजा दशरथांच्याकडं नेहमीच सल्ला मसलत करण्यासाठी जाताना आपल्याला दिसतोय. प्रभू रामचंद्रांनी त्याच्यामध्ये आणखीन सुधारणा केलेली आहे. जसं प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले, वसिष्ठांनी भरताच्या अनुपस्थितीमध्ये सर्व राज्यकारभार सांभाळलेला आहे. किंबहुना भरतजी परत आल्यानंतरही ते नंदीग्राम मध्ये होते आणि वसिष्ठ अयोध्येमध्ये होते. त्यामुळं जरी रामचरितमानसमध्ये कुठे उल्लेख दिसत नसला तरी बहुतांश वेळेला या राज्यकारभारावरती वसिष्ठांना विशेष लक्ष ठेवावंच लागलेलं आहे. त्यामुळे प्रभू रामचंद्र यात एक अतिशय आमूलाग्र बदल घडवून आणतायत की राजसभेमध्ये वसिष्ठांना देखील प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं मार्गदर्शन प्राप्त करतच आपण राज्यकारभार करावा. यासाठी राजसभेमध्ये केवळ वसिष्ठांनाच नाही तर समस्त ब्राह्मण वृंद आणि सज्जन या सर्वांना स्थान देण्यात आलेलं आहे, यथोचित स्थान देण्यात आलेलं आहे. मंत्रिमंडळ हे केवळ तांत्रिक दृष्ट्या निष्णात असलेल्या लोकांचंच असलं पाहिजे याची गरज नाही.
तंत्रज्ञान आणि धर्म याचा जिथं संगम होतो तिथंच आदर्श राज्य व्यवस्था निर्माण होत असते. मला आनंद वाटतो सज्जनो की आजच्या या कलियुगामध्ये देखील जिथं मतमतांतर अनंत आहेत, जिथं सो कॉल्ड इंटलेक्ट्स प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी न्यूनता बघण्यासाठी सतत दुर्बिणी लावून बसलेले आहेत, अशा काळातही आपल्या भारताचे आदर्श पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी धर्मव्यवस्थेला शरण जात आहेत. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत आहेत. अयोध्येच्या राम मंदिराची उभारणी करण्यासाठी नित्य निरंतर प्रयत्नशील आहेत. आदि शंकराचार्यांची पुतळा या केदारधामच्या ठिकाणी स्थापन करून शंकराचार्यांचं महत्व देखील या राज्यसभेमध्ये आपल्या समोर ठेवतात. अनेकांना असं वाटेल की या सर्वधर्म समभाव असलेल्या संस्कृतीमध्ये केवळ एकाच जाती व्यवस्थेची पायाभरणी होतीये का? सज्जनो, तसं नाही. ही सगळी तत्व जात पात या व्यवस्थेच्या पलीकडे आहेत. ही सनातन व्यवस्था आहे. ही सृष्टीचं जणू काही निर्वाहन करण्यासाठी असलेली व्यवस्था आहे. अशा व्यवस्थेंना जेव्हा राजगादी शरण जाते तेव्हा नित्य विवेक जागृत राहतो. या नित्य विवेकातूनच सर्वांचा विकास घडू शकतो. त्यामुळं इथं आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये जातीयवाद न आणता भारतीय संस्कृतीची ही मूल्य पुन्हा जतन होत आहे. पुन्हा पुन्हा आम्हाला ही आदर्श राजव्यवस्था कशी असते याची ओळख करून मिळत आहे. यामध्ये धन्यता मानली पाहिजे, कारण आपण या सगळ्या घटनांचे साक्षी आहोत. राजगादी आणि धर्मगादी हे नेहमीच एकमेकांना चिकटून राहिले पाहिजे. धर्मव्यवस्थेने कधीही राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ करू नये, परंतु जेव्हा जेव्हा म्हणून प्रश्न विचारला जाईल तेव्हा तेव्हा त्याच्यावरती मौन देखील धारण करू नये. हे आहे राजगादी आणि धर्मगादीची संलग्नता. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र आपल्या राज्य कारभारामध्ये धर्मव्यवस्थेला नित्य सन्मुख राहतात. प्रत्येक प्रश्नामध्ये धर्मव्यवस्थेच्या चौकटीमध्येच हा प्रश्न सोडवला जातो आहे की नाही याची ते काळजी घेत आहेत. सज्जनो, संविधान या शब्दाचा अर्थ काय? ही काही मानवलिखित व्यवस्था नाही. ही एक आदर्श समाज व्यवस्था कशा पद्धतीने राहील यासाठी नेमलेली व्यवस्था आहे. मग संविधान या शब्दामध्ये धर्मव्यवस्था अंतर्भूत नाही का? निश्चितच आहे. प्रभू रामचंद्रांची राजगादी आम्हाला या धर्मव्यवस्थेला कशा पद्धतीने आपल्या आचरणामध्ये उतरवावं हे जणू काही या चौपाईमधून सांगतेय. बैठही सभा संग द्विज सज्जन. नेहमी आपल्या संगतीमध्ये कोण लोक असावेत? वेदनिष्ठ ब्राह्मण असावेत आणि त्याचबरोबर सज्जन असावेत. बघा, राजकारणामध्ये आपण बघतो की झुंडशाही प्रवृत्ती ही बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फोफावलेली दिसते. एखाद्या व्यक्तीच्या मागे लोक असतात यासाठी केवळ त्या व्यक्तीचं कार्यच कारणीभूत असतं असं नाही. अनेक गोष्टी असतात. त्या व्यक्तीचा प्रभाव, त्या व्यक्तीच्या मागे असलेलं सामर्थ्य, त्या व्यक्तीच्या शब्दाला असलेलं वजन, त्या व्यक्तीला लोक उभं करण्याची असलेली ताकद, आणि या सगळ्या गोष्टींसाठी साम दाम दंड भेद अशा पद्धतीने आजचं आचरण आपल्याला समाजात दिसतं. परंतु त्यामुळं समाजाला एक अत्यंत महत्वाचा सावधानतेचा सल्ला प्रभू रामचंद्र आपल्या कृतीमधून देतात की राजगादीशी नेहमी सज्जन व्यक्ती संलग्न असली पाहिजे. कोण आहे सज्जन? प्रश्न अनेक पडू शकतात. सज्जनो, सज्जनतेचं एकच व्याख्या आहे, जो निस्वार्थ आहे, जो निस्पृह आहे, ज्याला स्वतःसाठी काही नकोय, जो सर्व काही आपल्या समाजासाठी करू इच्छित आहे आणि ते सगळं करत असताना नीती आणि धर्माचं अधिष्ठान त्याच्या जीवनाला आहे, तो सज्जन.
अशा सज्जनांच्या संगतीमध्ये राजगादी असावी. केवढं मोठं सूत्र आहे सज्जनो. प्रभू रामचंद्र त्यामुळं अशा सर्व लोकांच्या समवेत शरयूमध्ये प्रातःकाळी स्नान करून राजगादीवरती विराजमान होतात आणि धर्मसभेला सर्वप्रथम संवाद करण्यासाठी मुखर करतात. धर्मसभा ही नेहमी पुढे असावी, जेणेकरून राजाच्या निर्णयांना एक भूमिका तयार होते. जसं नामस्मरणासाठी सत्संग हवा, कारण नामस्मरणाला एक धार येते सत्संगामधून, तसं सज्जन हो राजगादीला नेहमी धर्मसभेची संलग्नता हवी. ज्या धर्मसभेच्या संलग्नतेमधून राजगादी ही नित्य नीती आणि धर्म व्यवस्थेला अनुकूल असा व्यवहार ठेवेल. त्यामुळे प्रभू रामचंद्र वसिष्ठांचा मान राखत त्यांना सर्वप्रथम राजसभेमध्ये आपलं मत, आपलं चिंतन व्यक्त करण्याची संधी देत आहेत. आणि वसिष्ठ काय सांगतायत? वेद पुराण वसिष्ठ बखानही. वा वा वा, काय राजसभा आहे जिथं धर्मगादी ही अग्रक्रमाने आहे आणि धर्मव्यवस्था ही वेद आणि पुराणांचे दाखले देतीये. आजच्या काळामध्ये एखादा राजकारणी जर वेद आणि पुराणांमधले दाखले देऊ लागला तर लोक म्हणतात की यांचं प्रवचन चालू झालं. सज्जनो, मला या गोष्टीचं नेहमीच वैषम्य वाटतं की आम्ही राजकारण ही एक वेगळी व्यवस्था आहे असं का समजतो. ज्या रामराज्याची संकल्पना आम्ही अभ्यासत आहोत ती संकल्पना आपल्या या इतिहासाच्या पायावरतीच उभी आहे. राजव्यवस्था ही कधीच इतिहासाशिवाय जगू शकत नाही. आणि त्यामुळे वेद आणि पुराणांमध्ये झालेल्या बरोबर आणि चुकीच्या गोष्टी याच्या आधारानेच नेहमी राजगादी ही कार्यरत राहिली पाहिजे. आणि म्हणून वसिष्ठ वेद आणि पुराणांमधल्या कथा राजसभेमध्ये सांगतायत. याचा एकच उद्देश आहे की या सूर्यवंशामध्ये नित्य घेतले गेलेले निर्णय हे या पुराणातल्या कथेंच्या आधारावरती संलग्न असले पाहिजे. बघा, त्यामुळे आपल्याला या समस्त रामायणामध्ये जिथं जिथं म्हणून प्रश्न आलेले आहेत तिथं तिथं वसिष्ठांच्या मार्फत किंवा राजा दशरथाच्या मार्फत पुराणांमधल्या कथेंचे संदर्भ देण्यात येतात. वेगवेगळ्या राजांचे आपण कथा या प्रसंगांच्या निमित्ताने ऐकलेल्या आहेत. अशा या नहुष राजाची कथा असो किंवा आणखीन ज्याच्या असलेल्या औदार्याच्या कथा आपण ऐकलेल्या, ज्याने तरुणपणासाठी म्हणून आपल्या पुत्राकडून तरुणपण मागून घेतलं, अशा राजाची कथा ऐकली. कदाचित या सगळ्यांची नावं माझ्या डोळ्यासमोर आता येत नाहीत, परंतु या प्रत्येक असलेल्या पुराणांमधल्या कथांना आपण ऐकत आलेलो आहोत. का ऐकत आलो? कारण त्या प्रसंगांच्या निमित्ताने त्या कथेचा संदर्भ येतो आणि त्या कथेचा संदर्भ आम्हाला वर्तमानामध्ये अचूक कार्य करण्याची दिशा देत असतो. त्यामुळे वेद पुराण वसिष्ठ बखानही. आणि प्रभू रामचंद्र या सर्व गोष्टी अत्यंत मनापासून शांतपणे प्रसन्नतेने ऐकतायत. तिथं कुठेही अशी भूमिका नाही की वसिष्ठ आपल्याला त्याच गोष्टी का परत परत सांगतात. सज्जनो, आपण तर सामान्य जीव आहोत, परंतु मला आठवतं जेव्हा शतक महोत्सवाची तयारी चालू होती तेव्हा आदरणीय बापू काका मला बऱ्याचदा रात्री अपरात्री गप्पा मारण्यासाठी म्हणून त्यांच्या खोलीत बोलवून घ्यायचे. कधी कधी पुण्यात त्यांच्या घरी संध्याकाळी बोलवायचे. मला वाटायचं की प्रत्येक वेळेला आपल्याला काहीतरी नवीन सांगितलं जाईल, परंतु बापू काका त्याच गोष्टी मला पुन्हा पुन्हा सांगत राहायचे, पुन्हा पुन्हा सांगत राहायचे. त्यावेळेला वय लहान होतं आणि त्यामुळे असं वाटायचं की त्या गोष्टी का पुन्हा पुन्हा सांगतात आपल्याला ते. परंतु त्याचं महत्व आज कळतं की जणू काही साधकाने आपलं जीवन कसं जगावं, कशी निस्पृहता सांभाळावी, कशा पद्धतीने आपण बुवाबाजीपासून लांब राहावं, या सगळ्या गोष्टी त्यांनी अशा काही
माझ्या अंतःकरणामध्ये वारंवार वारंवार मला सांगितल्या. त्या घटनांमध्ये असलेले संदर्भ त्यांनी सांगितले. कशा पद्धतीने एखादा साधक आपल्या या असलेल्या कल्पनांमुळं, भ्रमांमुळं आपल्या साधनेपासून दुरावला जाऊ शकतो. अशा रीतीने त्यांनी अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला शिकवल्या. मला असं वाटतं की त्यामुळंच आज जे काही अल्पस्वल्प या परमार्थामध्ये साधू शकलो, त्यामध्ये त्यांचे संस्कार कारणीभूत आहेत. कुठल्या तरी छत्रछायेखाली आपण आपलं नेहमी कार्य करत राहावं. जरी त्या गोष्टी आम्हाला पुन्हा पुन्हा सांगितल्या जात असल्या तरी आपण त्या मनापासून शांतपणे ऐकाव्या. सज्जनो, ही छत्र अत्यंत विकल असतात. त्यामुळं कदाचित आपल्याला असं वाटेल की अरे, त्यांना आठवत नाही का की त्यांनी हे आपल्याला आधी सांगितलंय. असा विचार न करता ते शब्द आपल्या मनात कायमस्वरूपी कुठेतरी घर करून राहावेत, यासाठी ते आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत. असा जर आपण आपल्या मनाचा भूमिका, अशा आपल्या मनाची जर आपण पवित्रा ठेवला तर ते आपल्याला मार्गदर्शक ठरतात आयुष्यभरासाठी. मग आपल्या ते घरातले वडीलधारे असतील, कोणीतरी ज्येष्ठ असतील, कोणीतरी आपल्या प्रारब्धाने मिळालेले साधू संत असतील, परंतु त्यांची वचनं आपण नित्य निरंतर अत्यंत प्रसन्नतेने ऐकावीत, जसे प्रभू रामचंद्र ऐकतायत. सुनही राम यद्यपि सब जानहि. जरी सगळं माहिती असलं तरी ते पुन्हा ऐकून घेत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक निर्णयाच्या बाबत ते अत्यंत जागृत राहत आहेत. गोस्वामीजी म्हणतायत की इकडं प्रभू रामचंद्रांची अशी अवस्था आहे आणि जेव्हा राज्यकारभाराची वेळ संपायची, तत्पश्चात भरत आणि शत्रुघ्न हळूच प्रभू रामचंद्रांच्या पासून हनुमंताला दूर न्यायचे. कुठं न्यायचे? अनुजन संजुत भोजन करही, देखी सकल जननी सुख भरई. भरत शत्रुघ्न दोनहु भाई, सहित पवन सुत उपवन जाई. राजसभा दुपारी भोजनाच्या वेळेला संपायची. तत्पश्चात प्रभू रामचंद्र आपल्या सर्व भावंडांच्या समवेत एकत्र भोजन करायचे. सज्जनो, बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजच्या या आधुनिक संस्कृतीमुळं आम्ही सगळेजण आपापल्या अनुकूलतेनुसार भोजन करतो, आपापल्या स्थानी भोजन करतो. बऱ्याच लोकांना तर टीव्हीच्या समोर जेवल्याशिवाय जेवलो असं वाटतच नाही. जरी एकत्र जेवायला बसलो तरी प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो. किती गोष्टींमध्ये आमची घसरण झाली, होय की नाही? प्रभू रामचंद्रांचे हे रामायण आम्हाला शिकवतं की द फॅमिली विच प्रेज टुगेदर ईट्स टुगेदर. अशा पद्धतीने कुटुंबाचं डेफिनेशन असलं पाहिजे. एकत्रित प्रार्थना आणि एकत्रित भोजन. प्रभू रामचंद्र आपल्या भावंडांच्या बरोबर भोजन करतायत आणि हे पाहून सगळ्या मातांना अत्यंत आनंद होतोय. भोजनाच्या पश्चात भरतजी आणि शत्रुघ्नजी हनुमंताला घेऊन उपवनामध्ये जातात. एखाद्या अतिशय सुंदर अशा बगीच्यामध्ये, एखाद्या झाडाच्या सावलीत, आणि त्या सावलीमध्ये हनुमंताला ते प्रार्थना करतात. बूजहि बैठी राम गुण गाहा, कह हनुमान सुमति अवगाहा. सुनत बिमल गुण अति सुख पावही, बहुरी बहुरी करी विनय कहावही. भरत आणि शत्रुघ्न हनुमंताला हात जोडून प्रार्थना करतात आणि म्हणतात की तुझ्या मुखातून रामचरित्र ऐकव रे आम्हाला. काहीतरी वेगळाच रस आहे बाबा. तू जेव्हा रामाचे ते प्रसंग आम्हाला सांगतो, जे आम्हाला माहिती आहेत, परंतु तेच प्रसंग पुन्हा तुझ्या मुखातून ऐकताना न जाणे अंतरंगामध्ये असा काही आनंद होतो. आणि त्या आनंदासाठी हनुमंताला ते पृच्छा करतायत आणि हनुमंत देखील आपल्या सुंदर बुद्धीने त्या गुणांमध्ये तल्लीन होऊन प्रभू रामचंद्रांचं वर्णन करतायत. प्रभू रामचंद्रांचे निर्मळ गुण ऐकून या दोन्हीही भावांना अत्यंत सुख होतंय आणि पुन्हा 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 ते हनुमंताला विनंती करतायत की, पृच्छा करतायत की आणखीन रामचरित्र ऐकव. सज्जनो, यापेक्षा अजूनही काय महत्भाग्य असणार की जिथं हनुमंताच्या मुखातून रामकथा भरत आणि शत्रुघ्नाला ऐकायला मिळतेय. कोण अशी संधी दवडणार? खरं तर पहाटेपासून अयोध्येचे हे राज्यकारभार चालू आहे. प्रभू रामचंद्र देखील कदाचित
राजसभा संपल्यानंतर, भोजन झाल्यानंतर आपल्या महालामध्ये जाऊन क्षणभर विश्रांती घेत असतील. आणि इकडे भरत आणि शत्रुघ्नाचा विश्राम कशात आहे? रामकथेमध्ये आहे, त्याच्या श्रवणामध्ये आहे. बघा, इथं काही आमचे चाणाक्ष श्रोते आहेत, त्यांनी मला पृच्छा केली की इथं लक्ष्मण का नव्हते जात? त्यांना आवडत नव्हती का रामकथा ऐकायला? सज्जनो, जिथं राम विश्राम करतोय त्याच्या चरणांपासून लक्ष्मण कसा दूर जाऊ शकेल? रामाला पंखा घालण्याचं काम कोण करेल? रामाचे चरण कोण दाबून देईल? कारण रामाने हक्काने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजा, अशा पद्धतीने लक्ष्मणाला आपल्या एका चरणांची सेवा दिलेली आहे. आणि त्यामुळं ती सेवा लक्ष्मण कशी बरं आपल्या हातून घालवून बसेल? त्यामुळं रामाची सेवा करत लक्ष्मण राजमहालात आहेत आणि भरत आणि शत्रुघ्न मात्र हनुमंताच्याकडून रामचरित्र ऐकण्यात दंग आहे. बघा किती सुंदर रस या अव्यक्त भूमिकेमधून आपल्याला प्राप्त होत असतात. आणि जसं भरत आणि शत्रुघ्न रामकथा ऐकतायत, त्याचप्रमाणे अयोध्येत घराघरांमध्ये सबके गृह गृह हो ही पुराणा रामचरित पावन विधिनाना. सगळ्यांच्या घराघरामध्ये पुराण आणि नाना प्रकारची पवित्र प्रभू रामचंद्रांची कथा गायली जाते, त्याचं वाचन होतंय. नित्य भगवंताचं स्मरण या अयोध्येमध्ये केलं जात आहे. पुरुष आणि स्त्रिया सर्वजण या रामचंद्रांच्या कथेचं गुणगान करतायत. जणू काही आनंदामध्ये त्यांचे रात्र आणि दिवस कधी निघून जात आहेत हे त्यांचं त्यांना देखील कळत नाही. सज्जनो, ही रामकथा आहे जी तुम्हाला एका विलक्षण आनंद स्थितीमध्ये घेऊन जाते. ज्या स्थितीचं श्रवण, ज्या स्थितीचं चिंतन तुम्हाला असा काही परमानंद प्रदान करते की जणू काही काळ हा तुमच्यासाठी शिल्लकच राहत नाही. याचा अर्थ साधा आहे. रामकथा ऐकून कधीच तृप्ती होत नाही. कधी असं वाटत नाही अरे आम्ही ऐकली ती कथा, आम्हाला माहिती आहे, असं होत नाही. भूतकाळ, भविष्यकाळ या सगळ्या गोष्टींचा विसर पडून नित्य नवीन ही रामकथा दररोज ऐकण्याची ही जी एक मनाची अवस्था आहे ना सज्जनो, यामध्येच आपल्याला कधीच वृद्धापकाळ, कधीच नैराश्य हे सतावू शकत नाही. असं हे रामकथारूपी अमृत आपण नित्य श्रवणांच्या आधाराने प्राशन करावं आणि आपल्या जीवनाचा काळ अत्यंत आनंदाने व्यतीत करावा. हे आहे रामकथेचं रसायन. अवधपुरी बासीन कर सुख संपदा समाज, सहस शेष नाही कही सकही जहन रूप राम विराज. अयोध्यावासी देखील अशा काही आनंदामध्ये राहत आहेत की जे काही प्राप्त आहे ते त्यांच्यासाठी पर्याप्त आहे. आणि जेव्हा एखादी गोष्ट जी कदाचित कमी असेल परंतु ती आम्हाला पर्याप्त वाटत असेल, त्यावेळेला त्या संपत्तीचं बखान, त्या संपत्तीचं वर्णन प्रत्यक्ष हजारो मुखाचा शेष देखील करू शकत नाही. ही आहे समाधानाची अवस्था. त्यामुळे सज्जनो, एखादा गरीब आहे का श्रीमंत आहे हे त्याच्या संपत्तीवरून ओळखण्यापेक्षा त्याच्या समाधानावरून आपण ओळखावं. असं समाधान अयोध्यावासियांच्या अंतःकरणात असल्यामुळं त्यांचं वर्णन करण्यासाठी हजारो शेषजी देखील असमर्थ ठरत आहेत. आणि असं का नाही होणार, का नाही होणार? गोस्वामीजी म्हणतात की जिथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र विराजमान आहेत तिथं प्रत्यक्ष समाधानाचा वास हा असणारच. अशा या समाधान रूपी अयोध्येत नित्य रामकथा गायली जातीये. भरत शत्रुघ्न हनुमंताच्या मुखातून या रामकथेचं रसपान करतायत आणि प्रभू रामचंद्र धर्मव्यवस्थेला सन्मुख राहत या अयोध्येचा राज्यकारभार चालवत आहेत. सज्जनो, हे आहे रामराज्य. आणि असं रामराज्य हे प्रत्येक जीवाला भगवंताला सन्मुख राहून आजही जगता येतं. ही सुविधा आजही उपलब्ध आहे. गरज आहे
आपल्या हृदयपटलावरती प्रभू रामचंद्रांना नित्य विराजमान ठेवण्याचं. इथून पुढील कथा आपण उद्याच्या कथा विभागात बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.